महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे एसटी महामंडळातर्फे एसटी थांबा मंजूर झाला असून त्याचं उद्घाटन हवेली तालुका शिवसेना प्रमुख स्वप्नील कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले। स्वप्नील कुंजीर यांनी 2 महिन्यांपासून थांबा मिळवण्यासाठी एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता। पुणे सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस कुंजीरवाडी या ठिकाणी थांबतील। एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होईल असे स्वप्नील कुंजीर यांनी सांगितले। यावेळी पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांनी आनंद व्यक्त केला। यावेळी वाहतूक निरीक्षक सूरज हुंबे, एस खळदकर आणि कार्यालयीन कामकाज अधिकारी आयशा शेख हे एसटी महामंडळ अधिकारी उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष लक्ष्मण कुंजीर, सचिव दत्तात्रय कुंजीर, डॉक्टर राजाराम रायकर, रामदास कुंजीर, नंदकुमार कुंजीर, अप्पा शेलार, कुलचंद कुंजीर, सागर झेंडे, सुरेश सावंत, योगेश झेंडे, विष्णू नरके, नारायण बंडगर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी एसटीचे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कुंजीरवाडी हे विस्ताराने मोठे आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव असून येथे राज्यातील विविध भागातील नागरिक वास्तव्यास आहेत। विशेषतः सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, अहिल्यानगर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक कुटुंबे नोकरी, व्यवसाय आणि उदरनिर्वाहासाठी कुंजीरवाडी येथे राहत आहेत। मात्र गावात एसटी थांबा नसल्याने नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि भाविकांना गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट यांसारख्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती। सरकारी दवाखान्याजवळ एसटी थांबा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला, कामगार, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे मत स्वप्नील कुंजीर पाटील यांनी व्यक्त केले। कुंजीरवाडीमध्ये आता एसटी महामंडळाने आपल्याला थांबा दिलेला आहे। धाराशिव असू द्या, सोलापूर असू द्या, बीड असू द्या, म्हणजे इतर मराठवाड्याचे सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या ह्या मार्गावर जाणाऱ्या सगळ्या एसटी साहेबांनी आता सांगितलेले सगळ्या एसटी इथं थांबतील। फक्त थोडासा वेळ लागेल, कारण त्या मशीनमध्ये आपल्या कुंजीरवाडी गावचा स्टॉप थांब्याचं नाव गरजेचं आहे आणि सगळ्या बस ड्रायव्हरला, कंडक्टरला यांना कळेपर्यंत 8-15 दिवसाचा वेळ जाणार आहे। त्यामुळं तोपर्यंत सगळ्यांनी संयम ठेवावा। बस थांबा मिळणार म्हणजे असं नाही की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या बस थांबतील। शेकडो बस हे मार्गावरून जातात, सगळ्यांना कळेपर्यंत वेळ लागणार आहे, म्हणून कृपया सगळ्यांनी सहकार्य करा। पण या ठिकाणी सगळ्या एसटी बस थांबतील हे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि अधिकृत पार्टी या ठिकाणी लागलेली आहे। आणि प्रत्येक माणसाने तो पुढे जायचं असेल तर पुढच्या थांबीवर जाण्याची गरज नाही, तर उभं राहून हात करावा। एसटी इथं थांबणार आहे, त्याची दखल आपण घेतलेली आहे, म्हणून प्रत्येकाने पुढे जायचं असेल, प्रवास करायचा असेल, थांबायचं, गाडीला हात करायचं। धन्यवाद। संध्यालाइव्हसाठी प्रतिनिधी सचिन सुंबे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।